यानंतर मुंबईतील खवय्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतल्या तंदुरी पदार्थांची चव आता बदलण्याची शक्यता आहे, कारण शहरातील रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये लाकूड आणि कोळशासारख्या पारंपरिक इंधनाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेने हॉटेल्स आणि ढाबा मालकांना नोटीस बजावली आहे। पाहूया या सगळ्याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। हॉटेल रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर खवय्यांकडून सर्रास ऑर्डर केली जाणारी ही तंदूर रोटी, पण त्या रोटीची टेस्ट बिघडणार का असा प्रश्न निर्माण झाला। याचं कारण मुंबईतील रेस्टॉरंट्स आणि ढाबा मालकांना मुंबई महापालिकेनं पाठवलेली नोटीस। अनेक खवय्ये तंदुरी रोटी अगदी आवडीने खातात। ही तंदुरी रोटी बनवली जाते ती म्हणजे कोळशाच्या भट्टीत, पण आता या भट्टीवरच बंदीचा प्रश्नचिन्ह जे ते निर्माण झालेलं आहे। सध्या मी जी भट्टीच्या बाजूला उभा आहे ती कोळसा भट्टीची, आणि याच भट्टीत तुम्ही खाणारी आणि आवडीने खाणारी रुचकर अशी तंदुरी रोटी जी आहे ती शेकली जाते। पण उच्च न्यायालयाच्या सांगण्यानंतर जे ते मुंबई महानगरपालिकेने हॉटेल चालक मालक आणि जे हॉटेल कोळशावर तंदुरी रोटी शेकतात त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि म्हटलंय की जुलै महिन्यापर्यंत ह्या संपूर्ण कोळशाच्या भट्ट्या जे आहे त्याचं रूपांतर इलेक्ट्रिक भट्टीत किंवा मग सीएनजीच्या वापरातल्या भट्टीत जे त्याचं रूपांतर करून त्या सुरू करावेत। 9 जानेवारीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका हद्दीत लाकूड, कोळसा किंवा इतर पारंपरिक इंधन वापरणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना जुलै महिन्यापर्यंतचं अल्टिमेटम देण्यात आलं। यातून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी आता पारंपरिक इंधनाऐवजी हॉटेल मालकांनी इलेक्ट्रिक भट्ट्या किंवा इतर ग्रीन एनर्जी पर्यायांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तंदूर भट्टीवर कोणकोणते पदार्थ तयार होतात त्यावर एक नजर टाकूया। तंदूर रोटी, कुलचा, फुलका, रुमाली रोटी, मकाई, नान, पाव, तंदूर चिकन, कबाब हे पदार्थ या तंदूर भट्ट्यांवर बनवले जातात आणि त्यासाठी लाकूड, कोळसा या पारंपरिक इंधनाचा वापर केला जातो। पण आता महापालिकेच्या कारवाईनंतर या भट्ट्या गायब होणार आहेत। आता यावर हॉटेल मालक आणि ग्राहकांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। काय ते आता पुढे आमची मीटिंग झाली होती हारची, त्या हारमध्ये आम्हाला सांगितलंच होतं की असं आता नोटीस येणार आहे, म्हणजे पुढे ते कंपल्सरी होणार आहे, तुम्ही काही करा। तर आतापासूनच तुम्ही प्रिकॉशन घ्या, तयारीला लागा। म्हणजे आता काय असेल तुमचा कोळसा असेल काय असेल मग तुम्ही ते आता तयारीला लागा। तर नोटीस आला की तुम्ही सांगा मला 3 महिन्याची मुदत द्या, 3 महिन्याची मुदत द्या, त्याप्रमाणे तुम्ही आम्ही करतो म्हणून। म्हणजे आम्हाला आता पुढे ते करायलाच लागेल, कंपल्सरी आहे प्रत्येकाला। तंदूर रोटी किंवा तंदूरचे कुठलेही पदार्थ म्हणा हे कोळशावरतीच उत्कृष्ट चवीचे लागतात। तर त्याच्यासाठी हा मोठ्या प्रमाणात कोळसा वापरला जातो, तो पर्यावरणाला त्याची हानी आहेच आहे। परंतु असं नको व्हायला की आज हे करताना जर सरकारने त्याच्या बरोबरीने जर हे निर्बंध लावले तर आम्हाला पुढे हॉटेल रेस्टॉरंटचे रेट नको वाढायला। महापालिकेनं दिलेल्या अल्टिमेटम नंतरही अशा तंदूर भट्ट्या किंवा बेकऱ्यांमध्ये पारंपरिक इंधनाचा वापर सुरू राहिला तर संबंधित हॉटेल आणि बेकरी चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। त्यामुळे आता महापालिकेच्या निर्णयानंतर या पदार्थांच्या चवीवर आणि खास करून विक्रीवर काही परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।